रामकृष्ण हरी मंडळी. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वय वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत 14 जुलै 2024चा जी.आर आहे मित्रांनो हा. तर या ठिकाणी 60 म्हणजे भारतातील महाराष्ट्रातील सर्व धर्मियांतील ज्येष्ठ नागरिकांना 60 वर्षाच्या वरती ज्यांचे वय आहे त्यांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ भेटणार आहे मित्रांनो. तर या योजनेबाबत जे काही कागदपत्र काय लागणार आहे, पात्रता कोण लागणार आहे, तर अर्ज प्रक्रिया काय आहे किंवा या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो मित्रांनो, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर या ठिकाणी प्रस्तावना जी काय आहे ती भारत देशात विविध धर्मांचे व पंथांचे अनुयायी वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले आहेत. तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. तसेच ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जे काही तीर्थदर्शन आहे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना ते एकदम मोफत होणार आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे. तर याबद्दल शासन निर्णय जो काय आहे मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. तर या योजनेला मान्यता दिली गेलेली आहे मित्रांनो. तर योजनेचे नाव जे काय आहे ते मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे ते राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचं उद्दिष्ट आहे मित्रांनो शासनाचं. तर मित्रांनो, या योजनेची जी काही व्याप्ती आहे मित्रांनो, सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश असणार आहे मित्रांनो. तसेच जी काही प्रवासाची खर्चाची कमाल मर्यादा आहे मित्रांनो ती 30,000पर्यंत राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे मित्रांनो. तसेच योजनेसाठी लाभार्थी जे काही असणार आहे मित्रांनो ते 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असणार आहे मित्रांनो. तसेच योजनेच्या लाभार्थ्यांची जी काही पात्रता असणार आहे मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर जी काही दुसरी पात्रता आहे ते 60 वर्ष किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिक असणार आहे मित्रांनो. म्हणजे 60 वर्षाच्या खालील जे काही नागरिक असतील ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही मित्रांनो. तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे काय मित्रांनो ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, म्हणजेच 2.5 लाखापेक्षा कमी असावे मित्रांनो. आणि यासाठी उत्पन्नाचा दाखलाही अनिवार्य असणार आहे मित्रांनो तुम्हाला. तर त्यानंतर जे काही अपात्र असणार आहे, तर अपात्र कोण असणार आहे ते पाहणार आहे आपण. तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दरात म्हणजेच इन्कम टॅक्स कोणी भरत असेल कुटुंबात, तर ते सदर ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी अपात्र असणार आहे मित्रांनो. तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित म्हणजेच जे काही त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य परमनंट जॉबला असेल, सरकारी किंवा उपक्रम किंवा महामंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे, तर असे सदस्य पात्र ठरणार नाही मित्रांनो. तसेच 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी म्हणजेच कॉन्ट्रॅक्टवर जे काही कर्मचारी असतात मित्रांनो ते यासाठी पात्र ठरणार आहे मित्रांनो. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार आहे मित्रांनो ते या योजनेसाठी अपात्र असणार आहे मित्रांनो. तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत तेही अपात्र असणार आहे मित्रांनो. तसेच ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने म्हणजेच ट्रॅक्टर वगून मित्रांनो शेतकऱ्याकडे जसे ट्रॅक्टर असते ते चालेल मित्रांनो कोणाकडे जर ट्रॅक्टर असले तर. तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत वाहन असेल 4 चाकी तर ते सुद्धा यासाठी अपात्र ठरणार आहे मित्रांनो. म्हणजे तुमच्या कुटुंबाच्या कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जर 4 व्हीलर असेल मित्रांनो तर तुम्ही अपात्र ठरू शकता या योजनेसाठी. त्यानंतर प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे मित्रांनो. आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे, जसे की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, तसेच कोरोनरी अपुरेपणा, तसेच कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य जर कुष्ठरोग असेल तर इत्यादी प्रकारचे जे काही ज्येष्ठ नागरिक असणार आहे ते या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे मित्रांनो. तसेच अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकांना सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याची पूर्ण तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी व प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे मित्रांनो. हे जे काही प्रमाणपत्र आहे ते
तुमच्या प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांचं जास्त जुने नसावं, म्हणजेच 15 दिवसांच्या आतमधील असावं मित्रांनो. तर हे जे काही प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला तुमच्या नजीकच्या सरकारी दवाखान्यामध्ये मिळून जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारे जर मित्रांनो असे आढळून आले की अर्जदार प्रवाशांनी खोटी माहिती देऊन कोणतेही तथ्य लपवून अर्ज केला आहे, ज्यामुळे तो तिला प्रवासासाठी अपात्र ठरते, तर त्याला किंवा तिला कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येईल मित्रांनो. सदर योजनेच्या पात्रता अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्र लागणार आहे मित्रांनो. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाभार्थ्याचा ऑनलाईन अर्ज होणार आहे मित्रांनो. ऑनलाईन फॉर्म भरले जाणार आहे. तसेच लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असायलाच हवं मित्रांनो. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला तसेच डोमेसाईलही चालू शकतो मित्रांनो या ठिकाणी. किंवा लाभार्थ्याकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, म्हणजेच नॅशनॅलिटी डोमेसाईल तुमच्याकडे नसेल, तर त्याऐवजी लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र तसेच शाळा सोडल्याचा दाखला तसेच जन्म दाखला या चारीपैकी कोणते एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो. तसेच सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचं उत्पन्न दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे मित्रांनो. जर तुमच्याकडे उत्पन्न दाखला नसेल तर तुमच्याकडे पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे मित्रांनो. तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र जे काही आहे ते तुम्हाला तुमच्या सरकारी दवाखान्यात मिळून जाईल मित्रांनो तुमच्या जवळच्या. तसेच पासपोर्ट फोटो लागणार आहे. तसेच जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर लागणार आहे मित्रांनो. तर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र लागणार आहे मित्रांनो. हे हमीपत्र तुम्हाला ऑनलाईन ज्यावेळेस फॉर्म चालू होईल त्यावेळेस वेबसाईटवर किंवा ॲप्लिकेशनवर भेटून जाईल मित्रांनो. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी काही अर्ज करण्याची प्रक्रिया असणार आहे मित्रांनो, ती ऑनलाईन पोर्टल तसेच मोबाईल ॲपद्वारे तसेच सेतू सुविधा केंद्राद्वारे या 3 प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून किंवा संकेतस्थळावरूनही फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल मित्रांनो, तर तुम्ही तुमच्या नजीकच्या सेतू सुविधा केंद्र म्हणजेच आपले सेवा केंद्र किंवा CSC सेंटर या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो. म्हणजेच ऑनलाईन अर्ज यासाठी असणार आहे तुमचे. तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल मित्रांनो. मी आधीच सांगितलं तुम्हाला अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला 1 रुपयाही मूल्य लागणार नाही मित्रांनो. तसेच मित्रांनो याचा ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जदाराने स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे मित्रांनो. म्हणजेच अर्जदाराची KYC होणार आहे मित्रांनो. तसेच या ठिकाणी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे मित्रांनो. तसेच कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड लागणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला आणि आधार कार्ड लागणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो या योजनेसाठी जर पात्र असाल तर. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो भारतातील जे काही प्रमुख तीर्थक्षेत्र आहे, वैष्णोदेवी असो, अमरनाथ असो, स्वर्ण मंदिर, अमृतसर असो, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला म्हणजे जे काही तीर्थदर्शन आहे ते त्यासाठी नेलं जाणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी टोटल 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश केलेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुमचे तीर्थदर्शन असणार आहे मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.